ऍफरंट, त्यानंतर हे आहे इफरंट, याला म्हणतात बोमन्स कॅप्सूल, बोमन्स कॅप्सूल, याला म्हणायचं पीसीटी, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, याला म्हणायचं लूप ऑफ हेनले, याला म्हणायचं डीसीटी आणि याला म्हणायचं कलेक्टिंग डक्ट. आणि याच्यामध्ये अजून एक स्ट्रक्चर राहिले ज्या ठिकाणी कॅपिलरीज असतात त्याला ग्लोमेरुलस म्हणतात. हा जो भाग आहे त्याला म्हणायचं ग्लोमेरुलस. ओके, हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय हे स्ट्रक्चर आहे नेफ्रॉनचं. कोणाचं स्ट्रक्चर आहे? नेफ्रॉन. आता या ठिकाणी हे जे इफरंट कॅपिलरी आहे ती काय करते, परत असे खाली येते आणि याला असं गुंडाळा मारते, असं सिंपली टोटल सगळ्या भागाला. यालाच म्हणतात व्यास